नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या ठळक घडामोडी। मंत्री संजय शिरसाट यांनी 3 ठिकाणी कोट्यावधींची जमीन विकत घेतली। इतका पैसा कुठून आला, शिरसाट यांनी सांगावं। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिकपणाची ही परीक्षा आहे, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। चेंद्रा एमआयडीसी जालना रोड आणि छत्रपती संभाजीनगरच्या शहाजहापूरमध्ये शिरसाटांकडून भूखंड घोटाळा, जलील यांचा आरोप। संजय शिरसाट यांनी एमआयडीसीच्या जमिनांबाबत बोलावं, माझ्याकडे अनेक पुरावे, 24 तास चालले इतकं मटेरियल आहे, इम्तियाज जलील यांचा दावा। इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही, असे खूप येतात खूप जातात, संजय शिरसाट यांचा जलीलांवर निशाणा। मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट। कामठीमधील ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती, तर निधीवरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा। नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं, मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनीही नितेश राणेंचे कान टोचले। मंत्री चुका करत असतील तर फडणवीसांनी त्यांना समज द्यावी, जर ते काही बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो। महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो, नितेश राणेंच्या विधानानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। राणेंच्या बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांसाठी काल कॅबिनेटमध्ये आम्ही विचारल्यावर राणेंनी खुलासा केला। नितेश राणेंच्या धाराशिवमधील वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। जगात कुणालाही धमकी द्या, बीडच्या लोकांना धमकी देऊ नका, प्रकाश महाजन यांचा नारायण राणेंवर पुन्हा निशाणा।